परमेश्वराच्या सामर्थ्य आणि गौरवशाली नावात प्रगटीकरणाचं शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकांचे मी मनापासून स्वागत करत आहे. आजचा दिवस देवाने आपल्या आयुष्यामध्ये जोडून परत एकदा त्याच्या पवित्र चरणापाशी येण्याची आणि तुम्हाला देवाचं वचन शिकवण्याची देवाने मला संधी दिलेली आहे. तर प्रगटीकरण हे होणाऱ्या गोष्टी आहेत आणि ज्या गोष्टी यानंतर होणार आहेत त्याबद्दलची ही एक सत्य भविष्यवाणी आहे. आणि म्हणून कालच्या संदेशातून आपण एक महत्वाची गोष्ट शिकलो की पाप हे माझ्यापासून नाही. पाप हे माझ्यापासून नाही. मी एक देवाची निर्मिती आहे. मला देवाने निर्माण केलेलं आहे. पाप हे माझ्यापासून नाही. तर पापाची सुरुवात जेव्हा परमेश्वराने स्वर्ग निर्माण केलं, जेव्हा स्वतः परमेश्वराने स्वर्ग निर्माण केलं, त्या स्वर्गामध्ये ज्या देवाने स्वर्गदूत निर्माण केले त्यांनी तिथे पाप केलं. पाप माझ्यापासून नाही, तर ज्या देवाने एदेन बाग निर्माण केली, एदेन बागेत आपल्या प्रतिरूपाचा देवाने मानव निर्माण केला, त्या मानवाने पापाची सुरुवात केली. पापाची सुरुवात माझ्यापासून नाही, तर सर्व मानव जातीने सत्य वचनाकडे दुर्लक्ष केलं आणि पृथ्वीवर पापाला स्थान दिलेलं आहे. आणि म्हणून पाप हे माझ्या जीवनात आलं. मी पापी नाही. पाप हे स्वर्गात आलं, स्वर्गातून एदेन बागेत आलं, एदेन बागेतून पृथ्वीवर आलं आणि पृथ्वीवरून ते पाप आपल्या जीवनात आलं. आणि म्हणून दावीद राजा स्तोत्र 51 मध्ये म्हणतो की मी तर जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केलं तेव्हाच मी काय आहे? पापी आहे. तर तो तिथून आपले पाप देवाच्या पुढे कबूल करताना आपल्याला दिसत आहे. आणि त्या पापांची क्षमा करण्यासाठी 2026 वर्षापूर्वी योहान 3:16 प्रमाणे देवाने जगावर प्रेम केलं, आपला एकुलता एक पुत्र पाठवला, ज्याच्याद्वारे त्याने आपल्या पापांची काय केली? क्षमा केलेली आहे. आणि म्हणून देवाने जगावरती प्रेम केलेलं आहे. देवाने जगिक लोकांवर प्रेम नाही केलं. देवाने जगातल्या लोकांवर प्रेम नाही केलं, तर देवाने जगात असणारे जे विश्वासी लोक आहेत अशा प्रत्येकावर प्रेम करून त्याने प्रेमाखातीर आपला पुत्र दिला. आता जगातील ज्यांनी येशूवरती विश्वास ठेवलेला आहे त्यांच्या पापांची काय आहे? क्षमा आहे. आणि म्हणून प्रगटी 1 आणि वचन 5 आपण गेल्या 2 ते 3 दिवसापासून त्या वचनातून शिकत आहोत. पहिल्या दिवशी आपण शिकलो की देवाची शांती ही आपल्यापर्यंत आलेली आहे. दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं की पापांची क्षमा आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि आजही आपल्याला पापाची क्षमाच देवाने आपल्यासाठीच ही योजना केली, ते पण आपल्यापर्यंत पोहोचत आहे. मग प्रगटी 1 आणि वचन 5 मध्ये पात्मा नावाच्या बेटावर जो योहान अतिशय पीडा, दुःख आणि कष्ट सहन करत आहे, भयंकर वेदना आणि त्रास सहन करत आहे, तो त्या ठिकाणी म्हणतो की प्रभू येशू परमेश्वराचं प्रेम
पवित्र आत्म्याची सहभागिता आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं सहभागितेवर असणारं प्रेम, या सगळ्या गोष्टीच्या द्वारे तुम्हाला आणि मला क्षमा मिळालेली आहे. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी क्षमेची योजना देवाने तयार केलेली आहे. मग काल आपण पाहिलं की स्वर्गात पाप झालं, काल आपण पाहिलं की एदेन बागेत पाप झालं, काल आपण पाहिलं की पृथ्वीवर पाप झालं. मग आज मला तुम्हाला सांगायचं आहे किंवा शिकवायचं आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा पापी लोकांची क्षमा करण्यासाठी आला, हे तर सत्य आहे. कारण जेपर्यंत मानवाच्या पापांची क्षमा होत नाही तेपर्यंत मनुष्य हा देवाच्या राज्यात किंवा देवाचं लेकरू बनू शकत नाही. मग प्रभू येशू ख्रिस्ताने कोणकोणत्या पापांची क्षमा केली? कोणकोणत्या पापांची क्षमा त्यांनी केली असं आपल्याला वाटतंय? तर काही जण म्हणतील, मी चोरी करत होतो आणि मी पश्चाताप केला, त्याची क्षमा केली. कोणी म्हणतील की एका काळात आम्ही जिवंत देवाला सोडून भटकलेलो होतो, त्या देवाने त्या पापांची क्षमा केली. तर कोणी म्हणत असेल की आम्ही निंदा, चोरी, लबाडी करणारे, वाईट मार्गाने चालणारे होतो आणि पश्चाताप केला आणि त्याची त्याने क्षमा केली. हे वेगवेगळ्या प्रकारचे उत्तर आज आपल्या लोकांकडे आहेत आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे उत्तर तुम्ही द्यावं हे शिक्षण आपल्या पालक वर्गाने आपापल्या चर्चमध्ये पण दिलेलं आहे. परंतु आज मी परत तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी शिकवतो आणि महत्वाच्या गोष्टी फक्त प्रगटीकरणच शिकवतात बरं का. इतर पुस्तक काय शिकवते तिकडे मला नाही जायचं, पण प्रगटीकरण इतकं महत्वाच्या गोष्टी शिकवतात की ते फक्त शिक्षण घेणारा व्यक्ती आणि शिक्षणात वाढणारा व्यक्ती आणि शिक्षणासाठी तहानेला आणि भुकेला व्यक्ती पाहिजे. ज्याप्रमाणे हरिण पाण्याच्या प्रवाहासाठी तिचा जीव झुरतो, तसा दावीद म्हणतो, माझा जीव जिवंत देवाला पाहण्यासाठी आणि त्याच्या जवळ जाण्यासाठी काय करत आहे? झुरत आहे. कधी मी देवाकडे जाऊ, कधी मी देवाला पाहू आणि कधी मी त्याचं दर्शन घेऊ, यासाठी माझा जीव झुरत आहे. तर ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करतो, विश्वासात तर सगळं जग वाढत आहे, प्रार्थनेमध्ये तर अख्ख्या मंडळ्या वाढत आहेत, स्वतःच्या हितासाठी तर पूर्ण ख्रिस्ती लोक प्रार्थना करत आहेत, परंतु देवाचं वचनाचं बी हे खडकावर पडलेलं तर नाही ना आपल्यासाठी, रस्त्यावर तर पडलेलं नाही ना आपल्यासाठी, झुडपात तर पडलेलं नाही ना आपल्यासाठी, सुपीक जमिनीत पडलेलं आहे की नाही, ह्या गोष्टी पण पाहणं फार महत्वाचं आहे. तर देवाने 3 प्रकारच्या पापांची क्षमा केलेली आहे. पहिलं जे पाप आहे ते आहे जन्माच्या पापांची क्षमा. पहिलं जे पाप आहे ते काय आहे? जन्माच्या पापांची क्षमा. आणि मगाशीनच तुम्हाला सांगितलं की स्तोत्र 51 मध्ये दावीद राजा 51:1-5 मध्ये तो म्हणतो की मी तर जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केलं तेव्हाचाच मी पापी आहे, हे देवा मज पाप्यावर तू काय कर? दया कर. म्हणजे जन्माचे जे पाप आहे, या जन्माच्या पापांची क्षमा करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगात आलेला आहे. आणि त्याच्यासाठी एक वचन मी तुम्हाला देतो. लूक अध्याय 2 8-11 पहा बरं. लूक अध्याय 2 8-11. त्याच परिसरात मेंढपाळ रानात रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली.
तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिऊ नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो, ती की आज तुमच्यासाठी दाविदाच्या गावात तारणारा जन्मला तो ख्रिस्त प्रभू आहे. म्हणजे तारणारा जन्मला तो ख्रिस्त प्रभू आहे. तारण या शब्दाचा अर्थ काय आहे? पापांची क्षमा. तारण या शब्दाचा अर्थ काय आहे? पापांची क्षमा. आणि म्हणून त्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळेस काही मेंढपाळ मेंढरं राखत असताना स्वर्गदूत म्हणतो की सर्व जगाला होणारा आनंद, कारण सर्व जग पापात आहे. रोम 3:23. आणि देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत. आणि सर्व जन्माच्या पापांची क्षमा करण्यासाठी योहान 3:16 प्रमाणे देवाने जगावर प्रेम केलं आणि तो जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो प्रगटी 1:5 मध्ये आम्हाला शिकवत आहे की ज्याने आमच्या पापांची क्षमा केली, तर त्यांनी पहिली आमच्या पापांची क्षमा केली आणि ते म्हणजे आमच्या जन्माच्या पापांची क्षमा केली. परंतु मी दाविदासारखं प्रार्थना करतो का की देवा, मी तर जन्माचाच पापी आहे, मी आपल्या आईच्या गर्भात असतानाच पापी आहे, मग पाप्यावर तू दया कर, मग पाप्यावर तू कृपा कर. मी आईच्या गर्भात पिंड रूपाने असतानाच माझं जीवन हे पापात होतं. अशा प्रकारचा पश्चाताप आपण केला नसेल तर तो आपल्याला करायचा आहे. तो पश्चाताप देवाला सांगायचा आहे. कारण आपण लेकरांना खोटं बोलणं शिकवतो की खरं बोलणं शिकवतो? कोणीतरी एक जण उत्तर द्या बरं. खरं बोलणं. खोटं बोलणं का शिकवत नाही? कारण त्याच्या रक्तामध्ये ते खोटे बोलणं आलेलं आहे. आपण त्याला सत्याचा मार्ग दाखवतो, असत्याचा का नाही? कारण असत्याचा मार्ग त्याच्या रक्तातच उतरलेला आहे. बाळा, वळवळ करू नको, शांत राहा, असं आपण का म्हणतो? कारण वळवळ करणं आणि स्वतःला मी किती पापी आहे सिद्ध करणं, या सगळ्या गोष्टी त्याच्या रक्तात आलेल्या आहेत. आणि म्हणून मानव हा जन्माचाच पापी आहे. आणि जन्माच्या पापांची क्षमा करण्यासाठी प्रगटी 1 आणि वचन 5 सांगते की देव आमच्या जन्माच्या पापांची क्षमा करण्यासाठी या जगात आलेला आहे. दुसऱ्या पापाची कोणती त्यांनी क्षमा केली? कर्माच्या. कर्म म्हणजे काय? कृती करणे. कर्म म्हणजे काय? कृती करणे. पहिलं पाप कोणतं? जन्माचं. जन्माच्या पापांची क्षमा करण्यासाठी आला. आता कर्माचं. कर्म म्हणजे कृती करणे. आता एकदा टाकळे भानवरून औरंगाबादला एक मुलगा बघण्यासाठी मी आलेलो होतो. त्याला पुष्कळ दिवस झाले. कारण औरंगाबाद शहरातला एका मुलाने श्रीरामपूर तालुक्यातील एका मुलीला पसंत केलं आणि मुलीकडल्यांना पण तो पसंत पडला. परंतु मुलाचं घरदार पाहण्यासाठी आपल्याला जावं लागेल. आणि म्हणून त्यांनी मला पण घेतलं सोबत. आणि मला सोबत घेतल्याच्या नंतर मुलाचं घर चांगलं, मुलाची शेती चांगली, मुलाचा जॉब चांगला, मुलाचे नातेवाईक चांगले, तरी पण मुलीच्या वडिलांनी आपली मुलगी त्याला दिली नाही. का? कारण त्याला पिण्याचं व्यसन होतं. त्याला पिण्याचं काय होतं? व्यसन होतं. परंतु या मुलीचा जो बाप आहे, या मुलीच्या बापाने पिण्यासाठी आपलं अर्धा एकर वावर विकलं, खाण्यासाठी त्याने अर्धा एकर जमीन विकली आणि रोज पिल्याशिवाय राहत नाही, रोज खाल्ल्याशिवाय राहत नाही, पण स्वतःची पोरगी मात्र पिणाऱ्याच्या घरात त्याने दिली का? अरे दिली का? नाही बाळासाहेब, नाही दिली. कारण कर्माचे पाप.
प्रत्येकाला माहिती आहे की पिणं वाईट आहे तरी लोक पित आहे. पिणारा बाप पण आपली पोरगी पिणाऱ्याला देत नाही, कारण पिणं वाईट आहे. आणि म्हणून रोमकरास पत्र अध्याय 12 आणि वचन 1 आणि 2 सांगते की बंधूजनो हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करा, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय हे तुम्ही समजून घ्या. या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्या. या ठिकाणी संत पौल विनंती करत आहे की तुम्ही आपलं शरीर जिवंत पवित्र देवाला समर्पण करा. आम्ही कृतीमधून आमचं जिवंत पवित्र शरीर जगाला समर्पण करत आहे, जगिक वातावरणाला समर्पण करत आहे, जगिक गोष्टीच्या पाठीमाग लागण्याचा अतोनात प्रयत्न करत आहे. पण बायबल सांगते की मी तुम्हाला विनंती करतो की यज्ञ म्हणून आपलं जिवंत शरीर पवित्र शरीर देवाला समर्पण करा, म्हणजे तो तुमच्या कर्माच्या पापांची क्षमा करेल. नाहीतर मग आठवडाभर तंबाखू खायचा आणि प्रभू भोजन घेण्यासाठी पण पुढे जायचं, आठवडाभर खोटं नाटं बोलायचं आणि चर्च मध्ये येशू माझा मेंढपाळ आणि मला काही उणे पडणार नाही हे गाणे म्हणायला पुढंच, आठवडाभर याची त्याची उच्चापाती करायची आणि रविवारी दिवशी म्हणायचं की माझं पोट लय दुखत होतं, भयंकर वेदना होत होत्या आणि मग काय करावं समजत नाही आणि तेव्हा मी प्रार्थना केली आणि माझं पोट बरं झालं. अरे पण आठवडाभर दारू पीत होता त्याच्यामुळे ते पोट दुखत आहे हे का नाही सांगितलं? हे सांगितलं का तिथं? हे नाही सांगितलं. मी रस्त्याने चालता चालता घसरली होती आणि मी पडणार, तेवढ्यामध्ये मला एक आधार मिळाला, प्रभूला धन्यवाद, मी पडली नाही. अरे पण मोबाईलवर बोलत असताना गाडी चालवत असल्यामुळे घसर होऊन मी पडणार होतो हे का नाही सांगितलं? मनुष्य देवाचा गौरव करण्यासाठी त्यांच्या आया त्यांचे वडील खूप सांगतात माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट होताना वाचला, परंतु तो एवढाच म्हणतो की माझा ॲक्सिडेंट होताना वाचला, पण तो त्याची चूक सांगतो का? बरं, एखाद्याचा पाय मोडलेला आहे आणि तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, तो म्हणतो का मी जाऊन धडकलो म्हणून? म्हणतो का माझी चूक होती म्हणून? काय म्हणतो? मी रस्त्याने बरोबर चाललो होतो आणि अचानकच आला आणि त्यांनी मला उडवलं. खोटं नाटं बोलणारे लोक आज ख्रिस्ती कुटुंबामध्ये खूप आहेत बाबा. इतर समाजातले लोक बोलत असतील तर बोलो, कारण त्यांना सत्याची असत्याची माहिती नाही, त्यांना खरं आणि खोट्याची माहिती नाही, त्याने अंधार आणि प्रकाशाची माहिती नाही. परंतु ख्रिस्ती विश्वासी लोक खोटे नाटे लबाड्या बोलण्यामध्ये इतके पुढे आहे की ज्या प्रवेशने 2026 वर्षापूर्वी आपल्या कर्माचे आपल्या कृतीच्या पापांसाठी तो वधस्तंभावर मेला. त्याच्या हातात खिळे काऊन घेतले? यासाठी की आमचे हात चांगले असावं. त्याच्या पायामध्ये खिळे का आले येशूच्या? की आम्ही विश्वास ठेवणारे सत्याच्या मार्गाने चालावं. प्रवेशूच्या डोक्यात काट्याचा मुकुट का देण्यात आला? यासाठी की आमच्या डोक्यात चांगले विचार यावं. येशूने 39 फटके स्वतःवरती का घेतले? की यासाठी की आम्हाला आरोग्य मिळावं. प्रवेशूच्या पोटात भाला का खुपसला? कारण आमच्या अंतःकरणात चांगले विचार राहावं. येशूने सगळं काही कृतीतून केलं.
येशूच्या हातामध्ये खिळे आहेत ठोकलेले, आणि आज आमच्या हातामध्ये दारूच्या बाटल्या आहेत. येशूच्या डोक्यामध्ये काट्याचं मुकुट आहे आणि येशूवर विश्वास ठेवणारे आम्ही कधी श्रीमंत बनणार, आम्ही कधी लखोपती बनणार, हे त्यांच्या डोक्यात आहे. येशूच्या पायामध्ये खिळे आहे आणि आम्ही चाललो चुकीच्या मार्गाने. प्रियांनो, आपलं जिवंत शरीर पवित्र ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करा, कारण आपल्या कर्माच्या पापांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने बलिदान केलं. हे प्रगटी 1 आणि वचन 5 आम्हाला सांगते की त्याने आम्हाला पापातून मुक्त केलेलं आहे. मग जन्माच्या पापांची जशी त्याने क्षमा केली, तसंच कर्माच्या पापांसाठी पश्चाताप करावं लागेल की नाही? प्रत्येक दिवसाचा 2 तास 40 मिनिट हे दिवसाचा दशांश परमेश्वराची स्तुती प्रशंसा करण्यासाठी द्यावं लागेल की नाही? हे प्रगटीकरण आम्हाला शिकवते की नाही? हे प्रगटीकरण आम्हाला सांगते की नाही? आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या जगात जो आलेला आहे, ज्याची साक्ष पात्मा नावाच्या बेटावर असणारा योहान देत आहे, प्रगटीकरण हे प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण आहे. आणि तो सांगत आहे की आमच्या कर्माच्या पापांचीही त्याने वधस्तंभावर किंमत मोजलेली आहे. तिसरं आणि शेवटचं पाप, आमच्या रक्ताच्या पापांची त्याने क्षमा केलेली आहे. रक्तात काय आहे? पाप आहे. रक्तात काय आहे? पाप आहे. म्हणून तर प्रभू येशू 2025 वर्षापूर्वी त्याने काय सांडवलं? रक्त सांडवलं ना. काय सांडवलं त्यांनी? रक्त सांडवलं. यासाठी की आमच्या रक्ताच्या पापांची क्षमा व्हावी. आम्ही जगतो शारीरिक रीतीने, आम्ही जगतो मानसिक रीतीने, पण आम्ही आध्यात्मिक रीतीने जगतच नाही. स्तोत्र 90 वचन 10 सांगते की 70 ते 80 वर्ष फक्त एवढंच आपल्याला आयुष्य आहे आणि तेवढ्याच आयुष्यामध्ये आम्ही उड्या मारत आहोत. अरे, जन्माच्या पापांच्या क्षमेसाठी येशू वधस्तंभावर मेला. कर्माच्या पापांसाठी प्रभू येशू ख्रिस्त पश्चाताप करणाऱ्या लोकांसाठी वधस्तंभावर मेला. परंतु रक्ताचे पाप तसेच ठेवले का? कधी पश्चाताप करून आपलं जीवन प्रभूच्या हातात, देवाच्या हातात, स्वर्गीय पित्याच्या हातात क्षमा करून म्हटलं का की प्रभू, माझ्या रक्तामध्ये असणाऱ्या पापांची क्षमा कर. माझ्या डोळ्यात रक्त आहे, त्या रक्तातून मी जगाकडे पाहतो. माझ्या जिभेत रक्त आहे, त्या जिभेतून मी बोलतो. माझ्या कानात रक्त आहे, त्या कानातून मी ऐकतो. माझ्या नाकात रक्त आहे, त्या नाकातून मी श्वास घेतो. तरी पण आज आम्ही आमच्या जिभेतून प्रभू येशू ख्रिस्ताकडे जर माझ्या जिभेतून प्रभू माझ्या रक्ताच्या पापांची क्षमा कर, माझ्या डोळ्यातून प्रभू माझ्या रक्ताच्या पापांची क्षमा कर, अशा प्रकारचा पश्चाताप केला कधी? डोळ्यात रक्त नाही का? आणि जर नसेल ना तर मग या माझ्याजवळ, एखादी टाचणी घेऊन या, टोचून पाहतो. आहे का कोणाला यायची तयारी? म्हणजे डोळ्यामध्ये रक्त आहे की नाही पास्टरजी? आहे बिलकुल. म्हणजे डोळ्यात रक्त आहे, मग कानात रक्त नाही का? कान फुटला म्हणून दवाखान्यात पळतात, परंतु कान बरा करणारा देवाकडे नाही पळणार. कान फुटला म्हणून त्या कानाच्या डॉक्टरला 500 तपासणी देणार, 500 रुपयाचा एक्सरा काढणार, 500 रुपयाचं काय म्हणतात त्याला, काय म्हणतात रे भाऊ त्याला, औषध पाणी घेणार नाही का? 1,500 रुपये कानातून पू येतो, रक्त येतं म्हणून खर्च करणार, परंतु चर्च मध्ये येऊन 150 रुपये नाही टाकणार.
बरोबर शोधून 10 रुपये टाकणार. आपण साक्ष द्यायला मात्र हिचा कोणी हात पकडत नाही आणि त्याचाही कोणी हात पकडत नाही बाबा. अरे कानात रक्त आहे, जिभेत रक्त आहे, श्वासात रक्त आहे, घशात रक्त आहे, आपल्या शरीरात रक्त आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने काल्वरीच्या वधस्तंभावर जे रक्त सांडवलं ते तुमच्या सर्व रक्ताच्या पापांच्या क्षमेसाठी. आणि म्हणून म्हणा की प्रभू पाहण्याने, बोलण्याने, विचार करण्याने, माझ्या कृतीतून, माझ्याकडून झालेल्या पापांची तू मला क्षमा कर. काही लोकांना झोप येत नाही तेव्हा ते काय करतात माहित आहे का? मोबाईलचा चित्रपट लावत पाहत पाहत झोपतात. ख्रिस्ती लोक बरं का. काही लोकांना झोप येत नाही तर ते माहेरच्या लोकांशी बोलत बोलत झोपतात. काही दिवसापूर्वी मी मोबाईल कॉन्फरन्सवर सभा घेत होतो, ऑनलाईन सभा आता आली. तेव्हा काही जण मोबाईल म्यूट करायचे विसरायचे आणि झोपायचे आणि त्यांचा घोरण्याचा आवाज येत होता. आणि आम्ही म्हणायचं अरे कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे. त्याच्यातच इतका गोंधळ उठायचा की काय सांगायचं. मग एक एक व्यक्ती कट करावा लागे आणि नंतर मग आम्हाला सापडायचा की तो व्यक्ती. आणि मग दुसऱ्या दिवशी मग तो परत माफी मागायचा, सॉरी पाळसाहेब लय दमलो थकलो होतो आणि लगेच झोपलो. अरे झोपलेत परंतु मोबाईल म्यूट करून तर झोपा. घोरण्याचा आवाज. एक जण पाणी देत होता, पाण्याचे बार नाही का, आणि कानाला मोबाईल बांधला म्हणे आणि पाण्याची बार देत होता आणि खिशात मोबाईल ठेवला आणि तो नुसता आरडाओरडा करत होता. अगं तिकडलं बार सोडलं का नाही, इकडलं बार धरलं का नाही. आणि ते आवाज येत होते आम्हाला. आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणाले पास्टर साहेब रात्रीची लाईट होती परंतु मी कानाला मोबाईल बांधला. अरे पण कानाला मोबाईल बांधला तर तू इकडं तिकडं का बोलत होतास. ख्रिस्ती लोक पटाईत आहेत बरं का खोटं बोलण्यामध्ये. का? कारण जिभेत त्यांच्या रक्त नाही काय का. आणि ज्यांच्या जिभेत रक्त नाही ना त्यांची जिभेचा जो सेंडा आहे त्याचा बाप्तिस्मा होणं फार महत्वाचं आहे. कारण बाप्तिस्मा घेताना तोंड बंद करतो ना आपण. हा सुंदरबाई आहेत का कटल्या? हा बरं झालं, द्या मोबाईल हे करा. बाप्तिस्मा घेताना तोंड बंद करतो की नाही. म्हणजे याचा मतलब जिभेचा बाप्तिस्मा होतच नाही. परंतु प्रगटीकरणाचे शिक्षक पास्टर अमर देवे आता जिभेचा बाप्तिस्मा द्यायला तयार झाले. पण तो कसा घ्यायचा आहे माहिती आहे का? येताना तुम्ही तेलाची बाटली आणायची आणि ते तेल आम्ही गरम करणार आणि तिथं तुम्ही जीभ टाकायची. हा तिथं फक्त जिभेचा शेंडा टाकायचा. तेल तुम्ही आणा, गरम मी करतो आणि जिभेचा शेंडा सोडायचा उकळत्या तेलामध्ये. करू का हा बाप्तिस्मा? असं करता येईल का? लोक जे आहेत ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने जन्माच्या पापांची क्षमा केली, कर्माच्या पापांची क्षमा केले, रक्ताच्या पापांची क्षमा केले, ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे कबूल करून त्याचा धन्यवाद देत नाहीत. फक्त एवढंच म्हणतात की देवा माझं चांगलं होऊ दे, देवा माझ्या घरातल्यांचं चांगलं होऊ दे, देवा माझ्या कुटुंबाचं चांगलं होऊ दे, देवा आमच्या सर्वांचं चांगलं होऊ दे. एवढीच प्रार्थना आज अनेक प्रकारचे लोक करताना आपल्याला दिसत आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने जन्माच्या पापांची, कर्माच्या पापांची, रक्ताच्या पापांची क्षमा केलेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी फक्त प्रगटीकरणाचं पुस्तकच आम्हाला शिकवते. आणि म्हणून जे मी आता थोड्या दिवसांना 7 मंडळांमध्ये जे 7 महाभयंकर पातक आहेत ते एक तर तुमच्या जन्माचं पाप असेल, नाहीतर तुमच्या कर्माचं पाप असेल, नाहीतर तुमच्या रक्ताचं पाप असेल. परंतु 7 मंडळात 7 प्रकारचे दोष आहे म्हणून ती मंडळी स्वर्गाच्या राज्यात गेली नाही.
आणि जी मंडळी स्वर्गाच्या राज्यात गेली नाही, 21 महाभयंकर पीडा, त्याद्वारे परमेश्वराने त्यांचा नाश केला आणि नंतर त्यांचा न्याय करून अनंत काळाच्या नरकात त्यांना टाकलं. येत्या दिवसात मी शिकवणार आहे. पळू नका, घाबरू नका. नको बाबा हे प्रगटीकरण म्हणून इकडे तिकडे लपून बसू नका. मगाशीनच पास्टर रमेश आणि आम्ही बोलत होतो. पास्टर रमेशने 2-3 पाळक वर्गांना सांगितलं, असे ते म्हणत होते की प्रगटीकरणाच्या क्लासला तुम्ही जॉईन व्हा. सेवक आहेत आणि सेवकांच्या तोंडातून काय शब्द निघाला मगाशी, नको बाबा ते लय डेंजर आहे. असं सेवकांनी बोलावं का? पास्टर साहेब मी बरोबर बोललो का चुकीचं बोललो जी? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे साहेब. प्रत्येक गोष्टी आहे, लोक त्याच्यावर लक्ष देत नाही. भरपूर सेवक, अरे बापरे लय डेंजर आहे. अरे मग हा सेवक कोणता आहे? हा कोणत्या गोष्टी आहे? तेलपाणी याच्यावर प्रार्थना करणारा आहे, कनिष्ठ भूत काढणारा आहे, कनिष्ठ घरोघरी कुठं काय भेटल इकडले तिकडून तिकडले इकडून सायकल फिरवणारा आहे. मला काही समजेना असं झालेलं आहे. उलट त्यांनी म्हणायला पाहिजे की पास्टर रमेश तुम्ही एवढं आम्हाला कळकळून सांगता तर आम्हाला पण जॉईन व्हायचं आहे. मला आनंद वाटतो विजयचा. ब्रदर विजय सांगलीचे, त्यांनी अनेक सेवक वर्ग अनेक परिवार जॉईन केलेले आहेत. त्यांचे फोन येतात मला आणि ते म्हणतात आम्ही जॉईन झालेला आहे म्हणून. आणि ब्रदर विजय प्रयत्न करत आहेत अनेकांना जॉईन करण्यासाठी. सिस्टर काय म्हणतात छायाताई पण खूप प्रयत्न करत आहेत. आणि माझी विनंती आहे की तुम्ही पण तुमच्या लोकांना प्रयत्न करा की तुम्ही जॉईन व्हा आणि प्रगटीकरण ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्याचं शिक्षण तुम्ही घ्या. कारण देव क्षमा करतो, पण कोणकोणत्या पापांची क्षमा करतो? जर आमचे जन्माच्या पाप जर तसेच असेल तर आम्ही रोम 6:23 प्रमाणे पापाचं वेतन मरणच घेणार ना. कर्माचे पाप जर आमचे तसेच असेल तर आम्ही रोम 6:23 पापाचं वेतन तेच घेणार ना. जर आमच्या रक्ताचे पाप, आणि म्हणून सखोल डिटेल पश्चाताप करण्यासाठी स्तोत्र 51 तुम्हाला रोज वाचावं लागेल. स्तोत्र 51 तुम्हाला रोज वाचावं लागेल. आणि त्याच्यामध्ये दाविदाने कसा पश्चाताप केला, दाविदाने कसे आपले पाप देवाच्या पुढे कबूल केले, कशा प्रकारे त्यांनी पश्चाताप केला, त्याचं सगळं वर्णन, त्याचे सगळे डिटेल्स त्या ठिकाणी आहे. तसा पश्चाताप करा, तशा प्रकारचं हृदय तयार करा. मी ख्रिस्ती मी ख्रिस्ती मी ख्रिस्ती मी ख्रिस्ती मी ख्रिस्ती बस झालं आता हे गाढवावर बसणं. आम्ही प्रार्थना बस. कारण ख्रिस्ती लोक, प्रार्थना करणारे लोक, विश्वास ठेवणारे लोक यापेक्षा वचन ऐकून त्याप्रमाणे जीवन जगणारे लोक मला फार आवडतात. विश्वास ठेवणारे कुठल्या तरी चमत्कारासाठी विश्वास ठेवतात, प्रार्थना करणारे कुठल्या तरी स्वार्थासाठी प्रार्थना करतात, उपवास करणारे काहीतरी संकटातून बाहेर निघण्यापुरतच आपलं 4 शब्द पुढे मांडतात. परंतु जो रोज देवाचे 5 अध्याय वाचतो, रोज प्रगटीकरणाच्या शिक्षणाला जॉईन राहतो, रोज ऑडिओ ऐकून समजून घेतो, मला फार आवडतात हे मित्र. मी आहे त्या कंडिशन मध्ये त्यांच्या घरी राहायला आणि त्यांच्या घरी जायला तयार आहे. त्यांनी बोलावलं तर मी जाणार बाबा. मला हजारो लोकांची मैफिल नाही पाहिजे, हा गैरसमज आहे तुम्हाला. काही जण जे म्हणतात की पुष्कळ लोकांची आम्ही सभा ठेवणार आहे, पॅम्पलेट छापणार आहे. मला नाही, मी वापस येणार. मला 10 लोक असायला पाहिजे, परंतु ते भुकेले आणि तहानेले, देवाचं वचन ऐकणारे, वचनात वाढणारे, वचनाचं शिक्षण घेऊन पुढे आणि पुढे चालणारे पाहिजे, सोडून जाणारे नाही. आणि म्हणून प्रगती 1 आणि वचन 5 आम्हाला सांगते की त्या प्रभू येशू ख्रिस्ताने
त्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती प्राण देऊन आपल्या पापांची क्षमा केलेली आहे. चला आपले नेत्र बंद करूया. आपलं जीवन आपण देवाच्या हातात समर्पण करूया. स्वर्गातील पित्या, आम्ही मनापासून तुझ्याकडे प्रार्थना करतो. आमचे जन्माचे पाप, आमच्या कृतीचे पाप, आमच्या रक्तात मिसळलेले पाप प्रभू, हे आम्ही तुझ्या पुढं कबूल करतो. कारण लूक अध्याय 8 मध्ये तू बोललास की प्रगट होणार नाही असं काहीही झाकलेलं नाही ना कळणार नाही असं काही गुप्त नाही. सर्व काही प्रभू तुझ्या समोर उघड आणि उघड आहे. तरी देवा, आम्ही हट्टी मनाचे पाप, पोसून ठेवलेले पाप, स्वाभाविक पाप, स्वतःच्याच विश्वासात जन्माला घातलेले पाप, यामध्ये आम्ही जीवन जगत आहोत. प्रभू, तुझा दास तुझ्या लेकरांसाठी विनंती करतो. देवा, हृदयाचे द्वार उघड, अंतकरणाचे द्वार उघड. येशूच्या नावामध्ये प्रभू, आमचे पाप आम्ही तुझ्या पुढे कबूल करतो. कारण स्तोत्र 32 आणि वचन 5 मध्ये तू म्हटलास की मी आपले पाप देवाजवळ कबूल करेन. मी आपली अनिती लपून ठेवली नाही. मी आपले पाप देवापुढे कबूल करेल असे मी म्हणालो आणि तू माझ्या पापांची क्षमा केलेली आहेस. मी आपले पाप कबूल करेल असे मी म्हणालो आणि तू माझ्या पापांची क्षमा केलेली आहे. हरिण जशी पाहण्यासाठी झुरते तसा प्रभू तुला पाहण्यासाठी आमचा जीव झुरत आहे. परंतु आमचे पाप आम्हाला परत आणि परत चुकीच्या रस्त्याने, परत आणि परत आम्हाला नरकाच्या वाटेने नेत असताना देवा, तू आम्हाला सावर. योहान 28 प्रमाणे जे तुझ्या हातात आहेत ते सुरक्षित आहे आणि कुठली शक्ती त्यांना ओढून नेत नाही असं तुझं वचन आहे. आणि म्हणून योहान 28चं वचन मी प्रभू तुझ्या लेकरांचं मी तुझ्या हातात समर्पण करतो आणि तू त्यांना तुझ्या हातात सुरक्षित ठेव. येशूच्या नावामध्ये तुझा दास या नात्याने मी घोषणा करतो या वचनाची की तुझ्या लेकरांना तू आपल्या हातात सुरक्षित ठेव. ही कुठली शक्ती त्यांना ओढून नेऊ नये. प्रार्थना ऐकलीस, तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात मागतो. आमेन.